भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेता करतील असं वाटत नाही। भास्कर जाधवांच्या नावाने केवळ पत्र दिलं गेले। मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। विरोधी पक्षनेतेपदासाठी 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही, भास्कर जाधवांचं विधान। तर उद्धव ठाकरे माझं नाव घेतील की अन्य कुणाचं तेव्हाचं तेव्हा पाहू, जाधवांचं उदय सामंतांना उत्तर। जोपर्यंत ठाकरे त्या सभागृहात आहेत तोपर्यंत भास्कर जाधव कधीही विरोधी पक्षनेते होणार नाही। भास्कर जाधवांच्या विरोधी पक्षनेतेपदावर निलेश राणेंची टीका। संवैधानिक पद रिक्त ठेवणं हा मनमानीपणा असून याचा अर्थ सत्ताधारी संविधान लोकशाही मानत नाही असा होतो। विरोधी पक्षनेतेपदावरून वडेट्टीवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका। उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले आणि चिरंजीवांना कॅबिनेट मंत्री केलं। आदित्य ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव येत असेल तर विशेष नाही, शंभूराज देसाईंचा निशाणा। एक आमदार असला तरी विरोधी पक्षनेते पद देता येतं, सभापती राम शिंदे यांनी या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे, अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया। संख्याबळाचा नियम कुठेही नाही, तातडीने विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करावी, नाना पटोलेंची मागणी। शेकडो कोटी रुपये खर्च करून अधिवेशन 5 दिवसांचं घेतात, अंबादास दानवे यांचा सवाल। अधिवेशन गुंडाळण्याचं काम केलं जात आहे, दानवेंची टीका। शिंदेच्या शिवसेनेचे 22 आमदार फुटणार, आदित्य ठाकरे यांचा मोठा दावा। तर आदित्य ठाकरे ज्योतिषी आहेत का, निलेश राणेंचा सवाल। महाराष्ट्र बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, नाना पटोले यांचं आव्हान। सर्वात जास्त मतांनी निवडून न आल्यास मी राजकारण सोडेन, पटोलेंचं वक्तव्य। राज्याच्या आर्थिक पातळीवर ओढाताण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ अर्थमंत्री अजित पवार यांची देखील कबुली। राज्याची आर्थिक घडी बिघडली आहे, राज्यात 200 योजना बंद झाल्या, पैसा गेला कुठे, विजय वडेट्टीवार यांचा सवाल। हिवाळी अधिवेशनात अर्थ मंत्रालयाकडून पुरवणी मागण्या सादर, 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त पुरवणी मागण्या, मार्च महिन्यापर्यंत खर्चाची तरतूद। पुरवणी मागण्या मंजूर करून सरकारी तिजोरीतील पैसा ओरबाडण्यासाठीच हे अधिवेशन आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा आरोप। धनंजय मुंडेंना अटक न केल्यास वाईट पडसाद उमटतील, मुंडेंनी माझ्या घातपातासाठी 2.5 कोटींची सुपारी दिली, जरांगेंचा गंभीर आरोप। जरांगेंच्या आरोपांवर काहीही बोलायचं नाही, एसआयटी नेमलेली आहे, पारदर्शकपणे काम करतंय, जरांगेंच्या आरोपांवरून धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजितदादा, धनंजय मुंडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला। रश्मी शुक्ला देखील भेटीदरम्यान उपस्थित, मुख्यमंत्र्यांच्या दालनात तिघांची बैठक झाल्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार 10 तारखेला दिल्ली दौऱ्यावर जाणार, दिल्लीतील एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावणार, सभागृहाचे कामकाज संपवून अजित पवार दिल्लीला जाणार। वंदे मातरमला 100 वर्ष झाली तेव्हा देश आणीबाणीचा काळा अध्याय अनुभवत होता, भारतीय लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम त्यावेळी झालं। लोकसभेत वंदे मातरमवर बोलताना पंतप्रधान मोदींची तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीका। इंडिगो एअरलाईनचं प्रकरण सरकारने सांभाळावं, एअरलाईन चालवणं आमचं काम नाही, इंडिगो एअरलाईनवर केंद्राने कारवाई करावी, सुप्रीम कोर्टाची स्पष्टोक्ती।